महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल अपघाती निधन झालं. कुणालाही वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर दादा साथ सोडतील. दादांनी सर्वांची साथ सोडली आणि डोळ्यावरती विश्वास बसणार नाही अशी बातमी ज्यावेळेस टीव्हीवर पाहिली त्यावेळेस हात आणि पाय आपोआप गळत होते. आता हे विमान मुंबईवरून बारामतीला येत होतं त्यावेळेसच हा अपघात झाला आणि त्यावेळेस त्या ठिकाणी नेमकं होतं कोण आणि ह्या अपघात पाहिला कोणी, त्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे. आता यामध्ये लोक तर्क वितर्क काढत आहेत कारण ही घटनाच अविश्वसनीय आहे आणि डोळ्यावर विश्वास न ठेवावं वाटणारी आहे. आजही वाटतंय अजित दादा हे आहेतच, असं काही घडलंच नाही. त्या ठिकाणी जे लोक होते त्यांनी काय बोललेत ते पाहून घ्या. कोणाला कळवलं या बाबतीत काय? ते आम्ही मुलाला फोन करायला सांगितला होता पण त्यांनी कोणाला केला माहित नाही. असं पट्टीवरती लोक असतात ना वॉचमन, त्यांना केला होता. एरोप्लेन ती वरची. मावशी, आणि काय पाहिलं तुम्ही? आम्ही बाहेरच काम करत होतो त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती दोन बॉडी अशा साईडला पडल्या. तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी? हा, डोळ्यांनी पाहिलं. आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं आमचं. नेमकं काय घडलं त्यावेळी? त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतरावर खाली होतं, वरती नव्हतंच. ती त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जागेवरच हे झालं, तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही. स्फोट खूप मोठा झाला का? खूप मोठा होता. आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं पण ती आमची सुद्धा शक्यता नव्हती ती असं हे करायची, पाणी वाचण्याची. आम्ही खूप घाबरलेलो. त्यावेळेस दोन्ही साईडला दोन बॉड्या पडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना, चेहरा तर काही दिसत नव्हता पण पूर्ण पांढरा शपथ माणूस आणि असं पूर्ण फुगलेली बॉडी होती. दोन बॉड्या साईडला पडल्या, बाकीच्या बॉड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं. आम्ही लय घाबरलेलो. बहुत दुख भरी दर्द भरी घटना है ये। हमने देखा कि एरोप्लेन जब नीचे आया था ऐसा लग रहा था उसका क्रैश हो जाएगा ऐसा हम सोच रहे थे, तभी क्रैश हो गया। हम देखे कि हमें लगा नहीं क्रैश हो गया है, लेकिन एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका ज़बरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका। और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी उसके कारण कोई मदद नहीं कर सकता। लेकिन सब आ गए, तब बाद में उसको उसमें अजितदादा था। ये हमारे लिए बहुत शौक की बात में है कि हमें बता नहीं सकते हम बात में ऐसा, लेकिन हमने देखा है कि पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है। ये बहुत शौक वाली घटना है। हमने देखा पूरा एक नीचे आ रहा था, ट्रैप पे आ रहा था, ट्रैप के नजदीक एक 100 फुट से नजदीक आके गिर गया है। इकडे ह्या साईडला एक स्पेअर ॲम्ब्युलन्स पाहिजे ना. इकडे ह्या साईडला एक स्पेअर ॲम्ब्युलन्स पाहिजे ना.